मी कुस्ती घेऊन मॅटवर स्पर्धकांनाही आपटलेलंच आहे, पण भरती मी होणारच आहे. भरती झाल्यानंतर जी कायदा सुव्यवस्थेत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही आपटायची माझी तयारी आहे. 1 2 3 1 2 अप डाऊन अप डाऊन अप डाऊन. तर पूर्ण महिनाभर ही प्रॅक्टिस, यातले काही दिवस असतात जे महिलांसाठी खूप कठीण असतात. ते म्हणजे पिरियड्स येतात, त्या पिरियड्समध्ये ग्राउंडवर नेहमीपेक्षा जास्त त्रास होतो. नमस्कार, मी दिव्या. तरुण भारतमध्ये मी तुमचं स्वागत करते. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी महिला आज कोणत्याच क्षेत्रात कमी नाही. हा वारसा ती घेऊन आली आहे राजमाता जिजाऊकडून आणि त्या प्रत्येक स्त्रीकडून जी युद्धकाळात एक रणरागिणी सारखी लढली. आज आपण अशाच रणरागिणींना भेटणार आहोत. ऊन, वारा, पाऊस, कडाक्याची थंडी याची तमा न बाळगता मैदानात उतरून वर्दीचं स्वप्न उराशी बाळगून कष्ट करणाऱ्या त्या मुली त्यांची स्वप्न पूर्ण करतात. आज आपण भेट देणार आहोत कोल्हापुरातील वेद फाउंडेशन आणि क्रीडा संकुलला. इथं पोलीस भरतीचं प्रशिक्षण दिलं जातं आणि या अकॅडमीमध्ये कोल्हापूरच्या रणरागिणी देशसेवेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतात. चला तर मग जाणून घेऊया त्यांचा हा विश्वसनीय प्रवास. पहाटेचा अंधार अजून पूर्णपणे दूर झालेला नसतो तेव्हाच मैदानावर मुलींच्या पावलांचा आवाज घुमू लागतो. घाम, शिस्त आणि निर्धार यांची सांगड घालत देशसेवेचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या या तरुणी म्हणजेच खऱ्या अर्थाने कोल्हापूरच्या रणरागिणी. नमस्कार, माझं नाव अंकिता भिवा जाधव. मी प्रॉपर सोलापूरची आहे आणि 7 8 9 10 वर्ष झालं मी इकडं कोल्हापूरला आलो आहे कुस्तीच्या प्रॅक्टिससाठी. आणि माझं 9 10 वेळा नॅशनल झाले. ज्युनियर सब ज्युनियर त्याच्यानंतर सीनियरला पण मी आत्ता युनिव्हर्सिटीला चंदीगडला स्पर्धा होत्या नॅशनलच्या युनिव्हर्सिटीच्या, तिथं पण माझी निवड झालेली. पण मी आता सध्या पोलीस भरतीचं प्रॅक्टिस चालू केले. त्याच प्रॅक्टिसच्या अनुभवानं आणि स्पोर्ट्स सर्टिफिकेट आहेत माझे, त्याचं मला 5% आरक्षण आहे आणि त्याच्यातून मी आता पोलीस भरती करण्यासाठी रुद्र पाटील सरांच्याकडं वेद फाउंडेशनला लेखी सरावासाठी आले. प्रत्येक क्षेत्रात मुलींनी पुढं असायला पाहिजे आणि पोलीस भरती तर काय नाही, पण बाकीचे गेम जे आहेत कुस्ती, कबड्डी, खो खो, इतर रनिंग वगैरे ह्यामध्ये पण मुली काही कमी नाहीत. आता बाहेर बघायला गेलं तर महाराष्ट्रात एवढं नाही, पण बाहेर बघायला गेलं तर दिल्ली, हरियाणा इथं पण मुली खूप म्हणजे हे टफ होतात कुस्त्या आणि खेळाचं महत्त्व बाहेर पण आहे भरपूर. कुस्ती हा माझा छंद आहे, पण सरकारी सेवेत जाऊन कायदा व सुव्यवस्था राखण्याची पण माझी इच्छा आहे. त्याच्यामुळे पोलीस भरती करतोय. जी कायदा सुव्यवस्थेत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही आपटायची माझी तयारी आहे. देशाच्या संरक्षणासाठी सैन्यात भरती होण्याचं स्वप्न आता केवळ मुलांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. कोल्हापूर शहर आणि परिसरातील मुली मोठ्या संख्येने सैन्य भरतीसाठी पुढे येत आहेत. अकॅडमीमध्ये मुलींना सैन्य भरतीसाठी आवश्यक असलेलं शारीरिक, मानसिक आणि तांत्रिक प्रशिक्षण दिलं जातं. सकाळच्या रनिंगपासून ते ड्रिल, पुशअप्स, सिटअप्स, लाँग जंप, हाय जंप अशा सर्व चाचण्यांचा सराव इथं नियमितपणे घेतला जातो. नमस्कार, माझे नाव भारती मुरगप्पा लोकूर. मी स्पर्धा परीक्षेची तयारी करते. रणरागिणी म्हणजे स्त्री शक्तीची ओळख. रणरागिणी हा केवळ शब्द नव्हे तर स्त्रीची एक ओळख आहे. इतिहासातून लढणाऱ्या वीरांगनांपासून ते आज संघर्ष करत असणाऱ्या प्रत्येक स्त्रीपर्यंत धैर्य, आत्मविश्वास व नेतृत्वाचे प्रतीक म्हणजे रणरागिणी. रणरागिणी म्हणजे फक्त हातात तलवार असलेली स्त्रीच नव्हे तर आज लढणाऱ्या समाजासाठी, स्वतःसाठी अन्यायाविरुद्ध लढणारी स्त्री. आपल्या रणरागिणी कुठेही कमी नाही. शिक्षणात, कायदा सुव्यवस्था, प्रत्येक क्षेत्रात आपल्या स्त्रीचं नेतृत्व खूप पुढे आहे. मी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला रणरागिणी म्हणू इच्छिते, कारण ती प्रत्येक अपयशातून खचून न जाता पुढे आपलं सातत्य ठेवते. पुढच्या परीक्षेच्या तयारीतून ती स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करते. खचून न जाता, कुठलंही डिस्ट्रॅक्शन न करता पुढे जाऊन आपल्या ध्येयासाठी, स्वप्नांसाठी लढत राहून स्वतःची स्वप्न पूर्ण करते. मी स्पर्धा परीक्षा करते, त्यात पोलीस भरती करते. गेले 2-3 वर्ष झालं मी तयारी करते. यशाला 1-2 मार्कातून राहून मी आज पुन्हा खचून न जाता आमच्या गुरूंचे मार्गदर्शन किंवा जे मला सांगतात त्यातून मी माझा प्रवास न थांबवता, खचून न जाता, मला अपयश मिळालं म्हणून मी थांबवलं नाही, तर मी पुन्हा पुढं
ह्याच्यापेक्षा जास्त जिद्दीनं करण्याचा प्रयत्न करून ह्यावर्षी स्वतःला पोस्ट मिळवायची तयारी करत आहे. मला 2-3 वेळा अपयश मिळालं, काही मार्कांनी माझं यश हुकलं, तर माझ्या घरातल्यांचा खूप सपोर्ट आहे मला, की माझं शिक्षण न थांबवता किंवा मला पुढे कशातही न थांबवता की त्यांनी मला पाठिंबा दिला आणि पुढं अजून कर किंवा तुझं यश जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तू प्रयत्न कर, असा त्यांचा मला पाठिंबा आहे. घरातल्यांचा खूप सपोर्ट आहे. पोलीस भरती एक असं व्यासपीठ आहे की जिथे अभ्यासाबरोबर आपल्याला व्यायामाची गरज असते. रोज शारीरिक व्यायाम केला जातो, प्रॅक्टिस करायला ग्राउंडवर यावं लागतं. तर पूर्ण महिनाभर ही प्रॅक्टिस, यातले काही दिवस असतात जे महिलांसाठी खूप कठीण असतात. ते म्हणजे पिरियड्स येतात, त्या पिरियड्समध्ये ग्राउंडवर नेहमीपेक्षा जास्त त्रास होतो, नेहमीच्या दिवसांपेक्षा जास्त कसरत करावी लागते किंवा तुम्ही नेहमीचे जे बाकीचे दिवस असतात त्याच्या मानाने पिरियड्सच्या दिवसामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप अवघड जातं. तर ह्या बाबतीत तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आपल्या खाण्याचा डाएट किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्याकडे लक्ष देऊन महिलांना करावे लागते, की जे कंपॅरेटिव्हली मुलांच्या बाबतीत हे खूप कमी पाहायला मिळतं. त्यामुळे मला असं वाटतं की महिला हे सगळं करून सामोरं जाऊन आपलं नेतृत्व समाजासमोर मांडतायत. ह्या सगळ्या गोष्टी हे करून पुरुषांबरोबर रणरागिणी आपलं अस्तित्व सिद्ध करायच्या मार्गावर आहेत. इथं प्रशिक्षण घेणाऱ्या अनेक मुली ग्रामीण भागातून येतात. आर्थिक अडचणी, समाजातील जुन्या मानसिकता, मर्यादित सुविधा अशा अडथळ्यांवर मात करत या मुली सैन्यात जाण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी झटतात. देशासाठी काहीतरी करायचं आहे, सैन्याचा गणवेश घालायचा आहे, हा निर्धार त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसतो. पूर्वी मुलींनी सैन्यात जाण्याबाबत पालकांमध्ये संकोच होता, मात्र आता परिस्थिती बदलतीये. अनेक पालक अभिमानाने आपल्या मुलींना अकॅडमीमध्ये पाठवत आहेत, त्यांच्या यशासाठी पूर्ण पाठिंबा देत आहेत. हा बदल समाजातील सकारात्मक मानसिकतेकडे घेऊन जातो. नमस्कार, माझे नाव रसिका रावसाहेब धातुंडे. मी उंचगाव येथे राहते. मी कोल्हापूरच्या रणरागिणीमध्ये आजकालच्या कोणत्याही मुली कमी न पडता सैन्य भरतीमध्ये असू देत किंवा पोलीस भरतीमध्ये असू देत घवघवीत यश मिळवून आज त्या खूप मोठ्या पदावरती काम करत आहेत. अशीच एक इच्छा ठेवून मी इथेपर्यंत आलेली आहे. मी वेद फाउंडेशन येथे पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी ॲडमिशन केलेलं आहे आणि हीच इच्छा ठेवून आधी इथेपर्यंत आलेली आहे. फक्त पोलीस होणं हीच अपेक्षा नसून आईवडिलांची इच्छा पूर्ण करणं हेही स्वप्न त्या पाठीमागचं आहे. सैन्यात महिलांचा सहभाग वाढत असताना कोल्हापूरच्या या रणरागिणी नवी ओळख निर्माण करतायत. त्यांचा कठोर परिश्रम, शिस्त आणि देशभक्ती पाहता भविष्यातील अनेक मुली भारतीय सैन्यात यशस्वीपणे दाखल होतील असा विश्वास देखील वाटतोय. देशसेवेचं स्वप्न उराशी बाळगून घाम गाळत प्रत्येक अडथळ्यावर मात करणाऱ्या या रणरागिणी आज कोल्हापूरचा अभिमान ठरतायत. नमस्कार, माझे नाव सानिका नेताजी दबडे. मी PM स्पोर्ट्स कोल्हापूर येथे पोलीस भरतीचं प्रशिक्षण घेत आहे. सांगायचं इतकंच आहे की आधी मुलींना कमी समजलं जायचं, चूल आणि मूल इतक्या प्रमाणातच मुलींना ठेवलं जायचं. पण आता ह्या सगळ्यांना मागं सारून प्रत्येक क्षेत्रात मुली पुढे आलेल्या आहेत. पोलीस भरती असेल, सरळ सेवा असेल, IT कंपनी असेल, प्रत्येक क्षेत्रात मुली आता तुम्हाला मुलांच्यापेक्षा जास्त आघाडीवर काम करताना दिसत आहेत. पोलीस भरती करत असताना मुलींना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. मासिक प्रॉब्लेम असेल, बाकीच्या गोष्टी घरातले, त्याचबरोबर फॅमिली, समाज. पोलीस भरती करत असताना मुलींना भरपूर सगळे टोमणे वगैरे ते सहन करायला लागतात. पण या सगळ्यांना ते मागं सावरून आपल्या ध्येयासाठी, आपल्या स्वप्नासाठी त्या झगडत असतात. आता ग्राउंडवर बघायचं म्हटलं तर हजारापेक्षा जास्त मुली प्रॅक्टिस करताना दिसतात. प्रत्येकाचं स्वप्न एकच असतं, माझ्या अंगावर वर्दी चढली पाहिजे, माझ्या अंगावर वर्दी आली पाहिजे. कारण त्याच्या मागं त्यांचं काहीतरी स्वप्न असतं, घरातल्यांच्या इच्छा असतात, त्यासाठी त्या खूप झगडत असतात. मला सांगायचं इतकंच आहे की ह्या वर्षीच्या पोलीस भरतीमध्ये कोल्हापूरच्या वाघिणी नक्की झळकते. पोलीस भरती करत असताना काय मुली जास्त करून चुडीदार म्हणजे आपले जे रेग्युलर कपडे असतात ते यूज न करता टी-शर्ट, ट्रॅक पॅन्ट असे कपडे घालून त्यांना प्रॅक्टिस करावे लागतात. बघताना बाहेरची लोक असतात त्यांना काही इतकं माहिती नसतं काय असतं काय नाही. ते वेगळ्या दृष्टिकोनानं बोलतात काय ही आता भरती करते, टी-शर्ट घालते, पॅन्ट घालते, पळते. पण ह्या सगळ्यांना त्या मागं सोडून फक्त आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीनं प्रॅक्टिस करत असतात. माझं स्वप्न मला भरती व्हायचं आहे. माझ्या मम्मीचं स्वप्न आहे मी भरती व्हावं पोलीसमध्ये. तिला भरती व्हायचं होतं पण त्या काळी तशी सिच्युएशन नव्हती, त्यामुळे तिचं ते स्वप्न अपूर्ण राहिलं. ते मी ह्या वर्षी तिला नक्की पूर्ण करून दाखवेन. महिलांची ही वाटचाल सोपी नाही.
घरातील जबाबदाऱ्या, समाजाच्या अपेक्षा, मानसिक दबाव, अपयशाची भीती आणि शारीरिक अडचणी या सगळ्यांचा सामना महिलांना दररोज करावा लागतो. माझे नाव निकिता संदीप माने. मी आत्ता सध्या पोलीस भरती करते. कोल्हापूरमध्ये असलेल्या PM स्पोर्टमध्ये आता मी प्रशिक्षण घेत आहे. माझं पोलीस बनण्याचं स्वप्न म्हणजे आत्ताच्या काळात स्त्रिया सुरक्षित नाही आहेत असं मला वाटतं आहे. तर सगळ्या स्त्रिया जर पुढं आल्या तर एक म्हणजे ज्या लोकांना स्त्रीची कमतरता वाटते त्या लोकांमधली भीती कमी होईल. किंवा ज्या आईचं पण एक स्वप्न होतं की तिची मुलगी एक मोठी कुठेतरी अधिकारी व्हावी. या स्वप्नासाठी आज आम्ही इथं सगळे PM स्पोर्ट्समध्ये मी प्रशिक्षण घेते. तसेच वेद फाउंडेशनची पण मी विद्यार्थिनी आहे. अनेक वेळा अपयश आल्यानंतर शिक्षण किंवा करिअर अर्धवट सोडून लग्नाचा मार्ग स्वीकारावा लागतो. तरीही अनेक महिला खचून न जाता पुन्हा उभ्या राहतात आपल्या स्वप्नासाठी. नमस्कार, माझे नाव युगा महेश तिबिले. मी कोल्हापुरातच राहते. मी आत्ता पोलीस भरती ट्राय करते. मी आत्ता वेद फाउंडेशनला क्लास चालू करते. ह्या वर्षी पहिल्यांदाच भरती करते आहे. कुठलाही अनुभव नाही, काही नाही. घरच्यांनी सांगितलं की वडील वगैरे ह्या क्षेत्रात होते, त्यामुळे हे क्षेत्र निवडायचं हे केलं. नवीनच सुरुवात होती, कॉलेज करून सवय होती. हे कधीच काय माहीत नव्हतं. ग्राउंडची सवय नव्हती, काही नव्हतं. सकाळी लवकर उठणं माहीत नव्हतं. सकाळी 5ला उठून ग्राउंडला 6ला तरी जायचं होतं. परत घरी आवरून परत क्लास करणं हे लोड व्हायचं. खरं आता वर्ष झालं प्रॅक्टिस करते, काही नवीन नाही वाटत. आता रुटीन चालू आहे रोजचं. अभ्यास सोपा वाटतो, ग्राउंड चांगलं चालू आहे. माझं नाव रुद्र पाटील. मी सध्या वेद फाउंडेशन या संस्थेच्या मार्फत पोलीस भरती करणाऱ्या त्याचबरोबर सैन्य भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. तर पोलीस भरती या विषयाकडे किंवा साधारणपणे सैन्य भरती या विषयाकडे सध्या मुलींचा वाढता कल आपल्याला बघायला मिळतो. साधारणपणे काही वर्षांपूर्वी बघितलं तर पोलीस किंवा सैन्य या भरतीकडे फक्त मुलांचा ओढ होता, पण सध्या मुलीसुद्धा या क्षेत्राकडे वळताना आपल्याला बघायला मिळतात. सध्या मुलींचा टक्का अतिशय चांगल्या पद्धतीनं दिसतो. मी हे कशावरून सांगू शकतो तर सध्या माझ्या क्लासमध्ये विचार केला तर एका बॅचला जवळपास 100-125 विद्यार्थी असतात, पण यामध्ये 40% जास्त मुलीच असतात. आणि मुलींचा यामध्ये सहभाग वाढावा यासाठी वेद फाउंडेशननं काय केलं होतं, आपली जी काही पोलीस भरतीची बॅच असेल किंवा सैन्य भरतीची बॅच असेल त्या बॅचमध्ये आपण मुलींसाठी एक लाडकी बहीण योजना या नावाखाली आपण त्यांना 25% डायरेक्ट डिस्काउंट देतो. फीमध्ये सवलत देण्याचं कारण काय आहे, साधारणपणे विचार केलं तर समाजामध्ये काय होतं, मुलांच्या शिक्षणाला जास्त महत्त्व दिलं जातं किंवा मुलांच्या शिक्षणाचा खर्च सांभाळत असताना पालकांना कधी मुलींच्या शिक्षणावर खर्च करताना अडचणी निर्माण होतात. सध्या आता विचार केला तर मुलींचा सुद्धा या क्षेत्राकडे बघण्याचा व्ह्यू बदलला आहे. मुलीसुद्धा स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुली जर सरकारी नोकरीमध्ये येऊ पाहत असतील तर 10वी किंवा 12वी पास झाल्यानंतर एखादी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही एक अतिशय चांगली संधी आहे. मग या गोष्टीचा विचार करून सध्या समाजातील बऱ्याच मुली पोलीस होण्याकडे त्याचबरोबर सैन्य दलामध्ये सामील होण्यासाठी प्रयत्न करतात. मग या ज्या मुली स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचं स्वप्न बघतात त्यांच्यासाठी येणाऱ्या कालखंडामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं भरती येत आहेत आणि याच्यामध्ये ते आपलं स्वप्न पूर्ण करू पाहतात. मुलींचं हे जे स्वप्न आहे ते पूर्ण करत असताना त्यांना कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावं लागतं या गोष्टीचा जर विचार केला तर साधारणपणे मुलांना अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो, पण मुलींच्या बाबतीत काय होतं, घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळायच्या, समाजाचा विचार करायचा आणि या सगळ्या गोष्टीतून स्वतःच्या करिअरला वेळ द्यायचा. मग हे सगळं करत असताना एखादी भरती आपल्या हातातून गेली, यश मिळण्याऐवजी अपयश आलं, थोड्याशा मार्कात यश हुकलं तर त्यावेळेला काय होतं, पुन्हा पुढच्या भरतीची वाट बघायला लागते. आणि मग ही पुढच्या भरतीची वाट बघत असताना आजूबाजूला असणारे पालक किंवा नातेवाईक मग त्यांच्या डोक्यात असा विषय भरत असतात की मुलींनी आता लग्न करायला पाहिजे, लग्नाचं वय झालं. त्यामुळे मी असं म्हणेन मुलींना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी किंवा करिअरवर फोकस करण्यासाठी तसा खूप कमी वेळ मिळतो. आणि मग या मिळणाऱ्या वेळेमध्ये त्याने आपलं स्वप्न कशा पद्धतीनं पूर्ण करावं याच्यासाठी ते आत्ता अवेअर झालेत आणि आपल्या पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नामध्ये आपल्याला यश मिळेल या दृष्टिकोनातून त्या मुली प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळतात. सैन्यात महिलांचा सहभाग वाढत असताना कोल्हापूरच्या या रणरागिणी नवीन ओळख निर्माण करतायत. त्यांचा कठोर परिश्रम, शिस्त आणि देशभक्ती पाहता भविष्यात अनेक मुली भारतीय सैन्यात यशस्वीपणे दाखल होतील असा विश्वास वाटतोय. देशसेवेचं स्वप्न उराशी बाळगून घाम गाळत प्रत्येक अडथळ्यावर मात करणाऱ्या या रणरागिणी आज कोल्हापूरचा अभिमान ठरत आहेत. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून दैनिक तरुण भारतने कोल्हापूरच्या रणरागिणी हा एक विशेष रिपोर्ट तयार करण्यात आलाय. हा विशेष रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तसंच तरुण भारतच्या यूट्यूब, इन्स्टा, फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. कॅमेरामॅन साजिद सोबत मी दिव्या, तरुण भारत, कोल्हापूर.